तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्रालयात येत नव्हते असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं। उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावरती चंद्रकांत पाटलांनी हा टोला लगावलाय। उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या तब्येतीकडेही पाहावं असं उद्धव ठाकरेंना सल्ला जो आहे तो चंद्रकांत पाटलांनी दिला। मुख्यमंत्री असताना घरून राज्य चालवायचे, मंत्रालयात यायचे नाहीत। मग आता ते भाषण करत होते, त्यांना कोणी म्हणाले काय भाषण करतात, जा के रे बाबा। मग ते आता पुन्हा एकदा त्याच्या घरी 3 अंडर पुन्हा एकदा रणांगणात उतरले। लोकांनाही माहिती आहे की प्रासंगिकच येतात। आता त्यांनी या सगळ्या तब्येतीच्या स्थितीत बिचाराने किती काम करावं। आदित्यला त्यांनी प्रोजेक्ट केला आहे, तेही त्यांच्या मागोमाग फिरत आहेत। हे बघा, लोकशाही प्रत्येकाच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जात आहेत। एकट्या नगर जिल्ह्याचा जर विचार केला आपण तर साधारण 1314 कोटी रुपये आज आमच्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झाले। तुम्ही फक्त कोल्ड आश्वासन फिरलेले आहे, म्हणजे लोकांना मला हे स्मरण करून द्यायचं। हेच उद्धव ठाकरे पूर्वी बांधवर गेले होते मराठवाड्याच्याच, आणि आम्ही 50,000 रुपये एकरी देऊ, मदत करतो, या आपत्कालीन शेतकऱ्यांना मदत करू। 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहणारा माणूस घराबाहेर पडला नाही। कोविडचं कारण सांगू, जनता बेहाल होती। तर उद्धव ठाकरेंना आता घराबाहेर पडण्याची उपरती झाली असं गिरीश महाजनांनी म्हटलेलं आहे। कोरोनाच्या काळात लोक मरत होते तेव्हा तुम्ही ठाकरे जे आहेत ते घरातून बघत होते असा खोचक टोला देखील गिरीश महाजनांनी लगावला। बरोबर, आता निवडणुका आहेत तर त्यांना दिसतंय। आता निवडणुका आल्यामुळे ते घराच्या बाहेर पडलेले आहेत। मी वारंवार सांगतो, कोरोनाच्या काळामध्ये लोक मरत होते, त्यांना औषधं नव्हते, हॉस्पिटलमध्ये कॉट नव्हते, कुठल्याही व्हॅक्सिन त्यांना मिळत नव्हतं। त्यावेळेला उद्धवजी म्हणे मी घरातून बघतोय, मी कॉम्प्युटरवरून बघतोय, मी लॅपटॉपवरून बघतोय, त्याच्यासाठी बाहेरच पडलं पाहिजे का? मग आता त्यांना एवढी उपरती का झाली की ते आता एकदम बांधावर चालले आणि ते सगळं झाल्यावर चाललेत, आता काही राहिलं नाही। तर आता एकनाथ शिंदेंनी टीका केलेली आहे विरोधकांवर। वोट चोरीचा आरोप करणाऱ्यांनी नोट चोरी केली असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। राहुल गांधींच्या वोट चोरीच्या आरोपांवरून शिंदेंनी ही टीका केली। विरोधकांकडून निवडणुकीत पराभूत होण्याची तयारी सुरू केल्याचं देखील एकनाथ शिंदेंनी म्हटलं। वो लोग जब वो अभी चुनाव हारने का ग्राउंड बना रहे हैं, चुनाव हारने की तैयारी में लगे हुए हैं, इसलिए कारण ढूंढ रहे हैं। वो लोग वोट चोरी की बात करते हैं। मैं तो कहूंगा मोदी जी का सरकार आने से पहले ये सब लोगों ने नोट चोरी की है। ये वोट चोरी की बात करते हैं, नोट चोरी करने वाले लोग हैं, ये भ्रष्टाचार करने वाले लोग हैं, ये करप्शन करने वाले लोग हैं। और आप जानते हैं मोदी जी का नेशन फर्स्ट है। तर रोहित पवार स्वतः उलटे धंदे करून आमच्यावर आरोप करतात असा खोचक सवाल जो आहे तो गिरीश महाजन यांनी केलेला आहे। डोनाल्ड ट्रम्प यांच्या आधार कार्डवरून गिरीश महाजन यांनी रोहित पवारांवर हल्लाबोल केला। म्हणजे हे धंदे, उलटे धंदे हेच करतायत स्वतः आणि आरोप आमच्यावर करताय। माणसं करतात गावागावामध्ये, खेड्याखेड्यामध्ये, मग त्यांना आताशी धरायचं, ठाकरे नाव तू, नाही तर दबाव खाली करायचं, त्यांना उलटं काहीतरी धमक्या द्यायच्या, त्यांच्याकडे काम करून घ्यायचं 2-5 ठिकाणी आणि ते दाखवायचं। बघा, जपानचे मुख्यमंत्री राष्ट्राध्यक्ष या ठिकाणी त्याचं नाव आलं, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचं नाव आलं, रशियाचं आलं, ब्राझीलचं आलं। म्हणजे सगळा मिस्टेकपणा हे करतायत, स्वतः जाणीवपूर्वक करतायत। म्हणजे लोकसभेमध्ये जिंकले तेव्हा त्यांना गोड वाटलं सगळ्यांचं नाव आलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला मविया म्हणून सामोरं गेलं पाहिजे असं अमर काळे यांनी म्हटलेलं आहे। अमर काळेंनी ही प्रतिक्रिया जी आहे ते आता दिल्याचं समोर येतं। या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये त्या नगर परिषदच्या असो किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असो, या निवडणुकीला सुद्धा महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही समोर गेलो पाहिजे अशी आमची सर्वांची भूमिका आहे आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत। जिथे ज्याचं प्राबल्य आहे, जिथे ज्याची ताकद आहे आणि जिथे ज्याची निवडून येण्याची क्षमता आहे, अशा व्यक्तीला त्या ठिकाणी प्रोजेक्ट करणं महाविकास आघाडी म्हणून ही आमची प्रायोरिटी राहील आणि त्या दृष्टीनं सर्वांचं एकमत होईल असं मला वाटतं।